हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही बाई एवढं का नाचत आहे, एवढी का खुश आहे, दिसत असेल तुम्हाला की मी किती खुश आहे. तर त्याचं एक सर्वात मोठं एक नाही 2-4 कारणं आहेत. ते आहे की आज आम्ही जाणार आहे रेस्टॉरंटला बाहेर डिनरसाठी. आणि आज मी घालणार आहे नवीन ड्रेस, अजून आहेत नवीन इयरिंग्स, अजून आहेत नवीन शूज किंवा चप्पल. तर अजून काय पाहिजे, सोन्याहून पिवळे सगळ्या गोष्टी नवीन आहेत. आणि खूप दिवस झाले आम्ही बाहेर जाऊन म्हणजे असं एन्जॉयमेंटसाठी खूप दिवस झाले, त्याच्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आणि बहुत सारे लड्डू फूट रहे हैं मन के अंदर की क्या क्या करना है, कहाँ कहाँ जाना है, दॅट्स ऑल. तर आता माझं जे मेकअप, मी जास्त मला मेकअप आवडत नाही खरं सांगू. रिअलमध्ये मला मेकअप, हां एखादं लग्न असेल तर मी थोडंसं करते, पण तेवढं पण नाही. ते ब्लश, ते मस्कारा, ते आयलॅशेस, ते लायनर, ते सगळं मी काहीच वापरत नाही. ते भले लग्न असो माझं. आणि डेली म्हणजे लग्नातसुद्धा मी एवढं हेवी मेकअप करत नाही, कारण तो मला थोडंसं चिपचिप एक वेगळंच काहीतरी वाटतं. तर डेलीमध्ये तर मी कुठं वापरते काहीच नाही म्हणजे असं. तर माझं एकदम सिम्पल मेकअप असतो. सर्वात आधी मी लावलेला आहे इकडे, तुमच्याकडे जर सनस्क्रीन असेल तर तुम्ही लावत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. सर्वात आधी मॉइश्चरायझर लावायचं. मॉइश्चरायझरमध्ये कोणतंही एखादी क्रीम जे तुम्ही डेली रुटीनमध्ये वापरत आहे ते मॉइश्चरायझर्स त्याला म्हणलं जातं. कारण भरपूर लोकांना मॉइश्चरायझर्स काय आहे तेच कळत नाही ॲक्च्युली. कारण मलासुद्धा हाच प्रॉब्लेम होता, मला कळतच नव्हतं की मॉइश्चरायझर्स कशाला म्हणतात. नंतर कळलं की जे एखादी क्रीम जे आपण डेली यूज करत असतो आपल्या स्किनला मऊ ठेवण्यासाठी, ते आपण मॉइश्चरायझर्स म्हणून लावू शकता. ते लावायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्ही जर सनस्क्रीन यूज करत असाल तर सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला लावायचं आहे प्रायमर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण मी काहीच अप्लाय करत नाही ते सगळं. मॉइश्चरायझर लावते. ॲलोवेरा जेल असतो सर्वात बेस्ट मॉइश्चरायझर. आणि मी डायरेक्ट तुम्ही बघितलं की मी सनस्क्रीन पण नाही लावलेलं आहे, मॉइश्चरायझर. आणि त्याच्यानंतर एक हेवी लाईट जे फाउंडेशन असतो आपलं ते मी अप्लाय केलेलं आहे. आणि आपला साधा जे पावडर आहे पॉन्ड्स पावडर, द ब्युटी ऑफ नाही राज ऑफ माय ब्युटी, तर ते पॉन्ड्स पावडर इकडे मी लावलेलं आहे. कॉम्पॅक्ट लावता, फाउंडेशन लावता, खूप काही लावता, प्रायमर. मला माहिती आहे ॲक्च्युली स्टेप बाय स्टेप की काय अप्लाय करता, पण मी लावत नाही आहे माझ्याकडे, तरी पण मी लावत नाही. खूप असं वाटतं की काहीतरी ओझो आहे माझ्या चेहऱ्यावरती. आणि दिले ना देवानं आपलं एकदम नॅचरल ब्युटी आहे ना आपण, मग काय गरज आहे एवढं सगळं लावायची. आणि आपण एवढं कोणतं नॅशनल इव्हेंटवरती जात नाही आहे की एवढं सगळं लावायचं आहे म्हणून. मला असं वाटतं प्रत्येकाचं मत वेगळं असेल. तसं मेकअप करायला आवडतं मला, पण एवढं हॅवी नाही. अगेन सांगते मी, प्रत्येकाचं मत वेगळं असेल, हे माझं मत आहे. नाहीतर कमेंटमध्ये वेगळे मग कमेंट यायला चालू होतात. तर एकदम आणि माझं सर्वात जे फेवरेट आहे ना मेकअपमध्ये, तर तो आहे माझं आयब्रो पेन्सिल. आयब्रो मला खूप आवडतं. इवन मला असं वाटतं की सकाळी मी थोडीशी पेन्सिल फिरून घेते. मला आयब्रो पाहिजेच, म्हणजे पेन्सिल जे आहे ना आयब्रोज पेन्सिल माझा खूप आवडतं आहे. कारण एक आयब्रो जे आहेत ना तुमच्या चेहऱ्याला एक नवीन लुक देतो. तुम्ही सुद्धा कधी ट्राय करा. जेव्हा तुम्ही आयब्रो लावता तेव्हा कसं पेन्सिल यूज करता तेव्हा कसं दिसतं, आणि जेव्हा आयब्रो पेन्सिल तुम्ही नाही यूज करू तेव्हा कसं किती डिफरन्स असतो त्याच्यामध्ये. इवन मला तर आयब्रो पेन्सिल्स पाहिजेलच पाहिजे. माझं सर्वात फेवरेट आहे तो एकदम मेकअप टूलमध्ये. म्हणजे काही नसलं तरी मला चालेल, पण आयब्रो पेन्सिल इज मस्ट. आणि आता मी एक लावलेली छोटीशी टिकली, तुम्ही बघितलं काहीच नाही आहे माझा मेकअप, एकदम सिम्पल अँड स्वीट. आणि तरी पण मला असं वाटतं की ओके आहे माझ्यासाठी. कारण मला पण स्टार्टिंगपासूनच सवय नाही आहे तेवढं सगळं लावायची. मग आताच असं वाटत नाही की कशाला, काय गरज नाही आहे तेवढी. मी माझ्या लग्नातसुद्धा एवढं मेकअप केलेला नव्हता असं मला माहिती आहे. मी तुम्हाला दाखवणार कधी लग्नाचे जे अल्बम्स आहे ते पण आपण कधी त्याचासुद्धा व्लॉग करूया. पण आता बघा हा मेकअप माझा तयार झालेला आहे. एखादी छोटीशी आता इयरिंग्स आपण काहीतरी घालणार आहे. आणि ही जे आहे जेव्हा मी मुंबईला गेले होते तेव्हा मी घेतलं होतं. म्हणलं हे मिरर वर्क आहे, व्हाईट कलरचा जो एम्ब्रॉयडरी थ्रेडिंग त्याच्यावरती वर्क आहे ड्रेसवरती, तो व्हाईट कलर आणि तो इयरिंग्सचा व्हाईट कलर मॅच होऊन जाईल म्हणून मी तो इयरिंग्स असं घातलेला आहे. आणि हा फर्स्ट टाईमच घातलेला आहे. कारण आपण असं तर मी बाहेर जात नाही जास्त, आणि घरी तेवढं
एवढं हॅवी मी यूज करत नाही. हां, कधी व्हिडिओ जेव्हा बनवायचं असतं मला, आमचं अजून एक चॅनल आहे वेड फक्त स्वामींचे, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावरती मी स्वामींशी रिलेटेड जे काही उपाय वगैरे आहे ते सगळे व्हिडिओ त्याच्यावरती मी अपलोड करत असते. एकदा नक्की बघा. आणि झालं, मेकअप झालं माझं. काहीच नव्हतं मेकअपमध्ये, एखादी इयरिंग्स घातली, दुसरं काहीच नव्हतं असं मेकअप करण्यासारखं. सिंदूर पेन्सिल लावले, लिपस्टिक लावला. आणि हा जो ड्रेस आहे ॲक्च्युली ह्याला अल्टर करायचा आहे. मशीन रिपेअर झालेली, पण थोडंसं इश्यू आहे त्याच्यामध्ये, आणि तो तेवढं मला कळत नाही त्याच्यामधलं काय इश्यू आहे. त्याच्यामुळे थोडंसं इरिटेट होतं आहे मला, कारण की मला फिटिंगचे कपडे म्हणजे एक प्रॉपर फिटिंग, तेवढं लूज पण नाही, प्रॉपर फिटमध्ये कपडे घालणं मला आवडतं. आणि चला आता आपण बाहेर जाऊया आणि बघूया काय काय एन्जॉयमेंट आपण आज करणार आहे आणि ड्रेस कसा दिसतो. नमस्कार फॅमिली, चला आज आपण एक हॉटेलला जाणार आहोत. आता उन्हाळे आहेत, मग मुलांना मी बाहेर नाही घेऊन गेलेले आहे, म्हणजे गावाकडे आम्ही नाही घेऊन गेलेले आहे त्यांना. त्याच्यामुळे त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी उगं थोडंसं बाहेर गेलं, थोडं खाऊ घालून आलं की त्यांना थोडं बरं वाटतं. आणि उन्हाळ्याचा दिवस कसं खूप मोठा असतो, मग खूप बोर होतं, गरमी होते, त्याच्यामुळे थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी जरा बाहेर जाऊन आलं की खूप छान वाटतं त्यांना पण. त्याच्यामुळे आज आम्ही जाणार आहे परत एकदा. आमच्या घरी सगळे फूडी लोक आहेत, नुसतं खायलाच करतात. तर आज परत एक नवीन रेस्टॉरंटला आम्ही जाणार आहे. ॲक्च्युली फिक्स नाही अजून की कोणत्या रेस्टॉरंटला जाणार आहे, पण जाणार आहे. मग आता रस्त्यात बघूया, जे चांगलं असेल तिकडे जाऊया, थोडंसं फिरून खाऊन घेऊन येऊया. मग थोडं मुलं काय चार्ज होतात, परत अजून 15-20 दिवसापर्यंत चार्ज राहतील मग ते. त्याच्यामुळे आज जाणार आहे आम्ही बाहेर. आणि हा ड्रेस ॲक्च्युली मिररवर चिकनकारी कुर्ता आहे, मला खूप आवडतं, खूप दिवसापासून होता आणि आताच नेमकं घेणं झाले आहे. ह्याला अल्टर करायचं आहे. ॲक्च्युली हे साईजमध्ये असं म्हणतात की ह्याला सिलाई नाही करू शकत आपण, कारण एकदम बारीक कपडा असतो. त्याच्यामुळे बघूया आता ह्याचं साईज मला थोडंसं हे झालेलं आहे, जास्त झालेलं आहे, ओव्हर साईज, म्हणून हा गळा जे आहे खूप खाली येतो, थोडंसं इकडे लूज झालेला आहे, असं लूज आहे इकडे, म्हणजे असं. त्याच्यामुळे बघूया आता. सध्या तर ओव्हर साईजच आहे माझ्यासाठी हा. थोडंसं फिटिंग असलं तरी चांगलं दिसलं असतं, पण ठीक आहे, बघूया. आणि घालायला मी घातली आहे, मला माहिती आहे हा थोडासा ढगाळ आहे आणि मला थोडंसं एकदम थोडीशी फिटिंग किंवा एक प्रॉपर साईजमध्ये कपडे घातलेलं आवडतं मला. आता मशीन तर पार्ट बसवलेला आहे, रिपेअर झालेला आहे, पण तो मशीन उलटी फिरते असेल, त्याचा थोडासा इश्यू आहे. आणि मला मशीनमध्ये तेवढं काही कळत नाही, म्हणून तो तसंच राहिलेलं नाही, तर कपडे अल्टर करायचे भरपूर आहेत. तरी मी घातलेले आहे. आता दुसरं म्हटलं की नवीनच घालायचं आहे काहीतरी, म्हणून ट्राय केलेलं आहे. आणि कसं दिसतंय काय मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता हे केस मोकळे चांगले वाटतात, पण बाहेर मोकळे सोडून आपण जाऊ शकत नाही. हे केस राहिला. आता क्लच लावणार आहे, तो एक छोटासा व्हिडिओ किंवा एखादा फोटो वगैरे मी शूट करून घेणार आहे. मला खरं सांगा, तुम्हाला सुद्धा एवढंच वेळ लागतं का मला जास्त वेळ लागतो? मी ॲक्च्युली रोज तर तेवढं लागत नाही मला वेळ, पण कधी कुठं जर बाहेर जायचं असलं किंवा खूप जास्त मूडमध्ये असलं तर मग असले नाटके चालतात. आणि माझा सर्वात एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो काय आहे माहिती आहे का, माझ्या नाकावर खूप घाम येतो आणि त्या गोष्टीचा मला एवढा संताप येतो ना. काहीतरी रेमेडीज असेल तर प्लीज कमेंटमध्ये एकदा मला सांगा. म्हणजे कितीही मेकअप वगैरे सगळं दुसरीकडे कुठंच घाम सुटत नाही, फक्त नाकावर सुटतो आणि सारखं मग ते पुसायला खूप एकदम घाण वाटतो, एकदम विचित्र वाटतो. मला अतिशय राग येतो ह्या गोष्टीचा. मला कळत नाही की काय करू त्या नाकाला. मी फक्त नाकावरच येतो घाम, असं होऊन जातं, पूर्ण चेहऱ्यावर कुठंच येत नाही. आणि मी तुम्हाला सांगू, कमीत कमी मी 4 हेअरस्टाईल ट्राय केला की असं चांगलं दिसेल का, असं चांगलं दिसेल. मला दुसरं काही मेकअपही नाही केला ना, तर फक्त केस मोकळेही सोडलं ना, तर मला खूप चांगलं वाटतं तो लुक मला मोकळे केसाचा. पण जेव्हा बाहेर जातो ना आपण, ते केस भुर्र होऊन जातात भूतासारखं, मग तो एवढं भंगार वाटतं की बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो. त्याच्यामुळे मला केसांचा हेअर स्पा करायचा आहे. एकदा हेअर स्पा केलं की मग आपले केस जे सॉफ्ट स्मूथ एकदम मॅनेज्ड असतात, मग ते काही प्रॉब्लेम असणार नाही. मग तेव्हा आपण केस मोकळं सोडूया. पण आत्ता तो इश्यू नाही आहे आपल्याकडे की केस खूप खराब होतात बाहेर हवेने. त्याच्यामुळे केसाला क्लचर लावणं गरजेचं आहे माझ्यासाठी. आणि 3-4 हेअरस्टाईल ट्राय केल्या की असं चांगलं दिसतं, असं चांगलं दिसतं. ते सगळं मूडवरती डिपेंड आहे. मूड चांगला असलं की हां, त्याचे पप्पा बाहेर गेले होते म्हणून मी एवढं निवांत तयार होत आहे, नाही तर त्याचे पप्पा अजिबात मला वेळ लागू देत नाही. पटकन चल. खूप फास्ट असतं माझ्या नवऱ्याचे कामं. आणि आता आम्ही जात आहे बाहेर. ऑब्व्हियसली 4 सीटर आहे हे. आता नेक्स्ट टाईम बघूया
कधी आम्ही 4 व्हीलर घेणार तेव्हा घ्यायचं आहे, बघूया आता. चला, क्लायमेट एक खूप छान होता बाहेर, कारण आम्हाला बाहेर पडायला 5, 5:15 वाजले होते आणि त्या दिवशी थोडंसं आभाळ असं थोडंसं क्लायमेट होता. मग एकदम खूपच छान असं वाटत होतं गाडीवरती जाताना, खूप मस्त असं. पण तिकडं गेल्यावर बघताय तर काय, एवढं 2 घंटे तयार झाली, एवढी खुशीने एकदम खूप चांगलं वाटत होता. पण बघा ना, हॉटेलच बंद आहे. ते मोहनलालची थाली म्हणून आम्हाला ते ट्राय करायचं होतं, एक नवीन. म्हणजे की ह्याच्यावरती ब्लॉग काढू, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली म्हणजे एकदा मला सांगायचं होतं की काय चांगलं काय नाही, पण हॉटेल बंद. आता काय करणार, एवढी एक्साइटमेंट होती, सगळं गेलं पाण्यामध्ये, एवढं मूड खराब झाला ना. आता बघूया की काय करू शकतो आपण.